नमस्कार मित्रांनो, मी सकाळी एक गाय हरवल्याचा व्हिडिओ टाकला होता आज सकाळीच. आणि त्या व्हिडिओचा जो काही परिणाम झाला किंवा फायदा झाला तो बघा. ही रेकॉर्डिंग आहे का आणि नंतर बोलतो मी. हे वडगाम ढाकोडी आमच्या गावाच्या खाली आहे. हा हा, तिकडे गेली होती का? बांधून होती. हो हो, ते फोन लावले ना आपल्या नंबरवर. हा, त्याने फोन लावला का? हो हो हो. म्हणजे काय त्याने व्हिडिओ पाहिलं होतं काय आपलं? हो ना, वारे वारे वा. हो हो अरे वा. हो, मग मला माहित होतं ना. हा हा, नाही मस्त जमलं का मामा मग? हो हो बाबा, 2 दिवसाचं पाय लागलो होतो ना मी. हा, सापडली. त्याने चारा पाणी केलं होतं का नाही? हो हो, वा वा, केलं. हा, जमलं ना, जाऊ द्या ना. हो हो, ठीक आहे मग बाबा. हो मामा, ठीक आहे. एक दिवस ये रे, इथं आपण जेवण करू रे. आता काय, मी आलो होतो याला आपल्या वसंतनगरला आलो होतो आता. काय आलं नाही राजा? ते काय, मी गडबडीत होतो. ते पाहुण्याच्या घरी जायचं होतं दिग्रसला. गेलं का मग तू आपल्या गावाकडे? नाही, वसंतनगरहून गेलो मी. नाही, यवतमाळला गेलं का? नाही, उद्या जायचं आहे. तुमची ड्युटीवर? हो, उद्या चाललो. असं काय, एखाद दिवस ये, जेवण घेऊन करू आपण. बर, पाहू ना आता. कवा बी ये बाबा. हो, डबल आलं की येतो मामा. मी पुपळ कुठाले आलो, तुझ्या घरी येतो रे एक वेळेस. बर, या निगडी या. हो, ठीक आहे बाबा. हो मामा, ठीक आहे. आपण रेकॉर्डिंग ऐकलीच आहे. तर सकाळी मी म्हणजे ते मामा आहेत, म्हणजे ते दत्तमार्गी एक संत आहेत आणि नेहमी देशी गोवंशाबद्दल माझ्याशी ते बोलतात आणि त्यांच्याकडच्या असलेल्या गायी मला दाखवत असतात. पण 2 दिवसापूर्वी त्यांची गाय हरवली आणि ते 2 दिवसापासून ती गाय शोधत होते. गाय म्हणजे त्यांचे ते गाय गोधन स्पर्धेतून पळालेली होती. आणि मग त्यांनी मला आज सकाळी तो व्हिडिओ गाईचा फोटो टाकला आणि तो मी माझ्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर अपलोड केला. तर लगेच त्यांची आज गाय सापडली. आजच व्हिडिओ टाकला आणि आजच गाय सापडली. मामा म्हणजे खूप खुश झाले. तुम्ही बोलण्याहून समजलं असेल, त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं आहे, घरी ये म्हणून म्हणत आहेत. म्हणजे हा त्यांचा आनंद होय, त्यांची खुशी होय त्याच्या मनातली गाय सापडल्याची. तर मित्रांनो, म्हणजे मी सकाळपासून काम करून थकलो होतो. सकाळी कापूस वेचला, गाठोडे डोक्यावर घरी नेले आणि हे बघा आता 5 वाजता मी गाई चरायला सोडल्या. पण हा फोन आला आणि एकदम मलाही खुशी झाली आणि मी लगेच हा व्हिडिओ म्हणजे तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांची तक्रार असते मला बाजारमध्ये किंवा चॅनलवर, म्हणजे हा पूर्ण फालतूपणा आहे. किंवा त्या दिवशी मला एक परभणीवरून फोन आला होता, जे मी काकाची गाय टाकली होती, माझी काळी गाय आताची व्हिडिओ टाकली आहे मी विक्रीसाठी. तर त्या काकाचं म्हणणं होतं की बा असे फेक व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांना फसवू नका. तर म्हणजे बरेच लोक आपल्या चॅनलवर नाराज आहे, पण त्यांना एकच सांगायचं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून कास्तकाराचा फायदाच होते आणि नाही फायदा झाला तर नुकसान काहीच होत नाही, पण अशा प्रकारचा फायदा नक्की होऊ शकते. तर जे लोक आपलं व्हिडिओ पाहतात, चॅनल सबस्क्राईब केलं आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि कोणी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.